नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? खालीलपैकी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, 1836 साली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? 1836 साली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मराठी भाषेचे व्याकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने खालीलपैकी किती समित्या तयार केल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 22 समित्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या तारखेपासून होते? महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या तारखेपासून होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट पासून महसूल वर्षाची सुरुवात होते। प्रश्न क्रमांक 5वा, राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाल किती वर्ष असतो? राज्यसभेच्या सभासदाचा कालावधी म्हणजेच कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 6 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, जारवा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? जारवा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, सुंदरबनामध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? सुंदरबनामध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खारफुटी प्रकारची या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे? ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, H1N1 नावाच्या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? H1N1 नावाच्या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वाईन फ्लू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, क्युसेक्स हे खालीलपैकी काय मोजण्याचे साधन आहे? क्युसेक्स हे खालीलपैकी काय मोजण्याचे साधन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाण्याचा प्रवाह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोठे आहे? समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कटगुण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विमल जालान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्रामधील रोजगार हमी योजनेत जनक म्हणून खालीलपैकी कोणास मानले जाते? महाराष्ट्रामधील रोजगार हमी योजनेत जनक म्हणून खालीलपैकी कोणास मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वीस पागे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी केव्हा साजरा करण्यात येतो? जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, CISFची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? CISFची स्थापना खालीलपैकी कोणत्या
कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतामधील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? भारतामधील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरील बांधलेले धरण आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरील बांधलेले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 71% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खंड वहनांचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? खंड वहनांचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अल्फ्रेड वेगनर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पृथ्वीवर दिवस रात्र हे कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 हिराकुंड धरण हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1996 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 साबरमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भीमताल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भीमताल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले सरोवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भिवपुरी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला जलविद्युत प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पाचगणी हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धती भारतामध्ये सुरू केली होती? खालीलपैकी कोणी भारतामध्ये तैनाती फौज पद्धती भारतामध्ये सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीकाठी नाही? खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीकाठी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतीवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र विधानमंडळामधील कायम सभागृह खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र विधानमंडळामधील कायम सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कांदा कापताना डोळ्यामधून पाणी येते तर कांद्यामधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कांद्यामधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमोनिया वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन आहे? हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 चंद्रग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी घडते? चंद्रग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी घडते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पौर्णिमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्था यांचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोविंद सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतीक्षेत्र कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतीक्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विहीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली होती? महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1848 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामधले कोणते सरोवर हे उल्कापात यांच्यामुळे निर्माण झाले होते? भारतामधले कोणते सरोवर हे उल्कापात यांच्यामुळे निर्माण झालेले आहे? तर या ठिकाणी
ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 पहिला अणुस्फोट पोखरण येथे खालीलपैकी कोणत्या साली करण्यात आला होता? पहिला अणुस्फोट पोखरण येथे खालीलपैकी कोणत्या साली करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर नरेंद्र जाधव या ठिकाणी योग्य आन्सर होईल.